नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एन्व्हायरमेंट सिरीजमधला पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत, ज्याचं टायटल आहे राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. राज्यसेवा पूर्वला जे 5 प्रश्न विचारले जातात त्यातला एक प्रश्न हमखास हा नॅशनल पार्क्स, टायगर रिझर्व्स यावरती विचारला जातो. 2013 पासून ते 2024 पर्यंतच्या PYQ मध्ये अनेक वेळा आयोगाने राष्ट्रीय उद्यानेवर प्रश्न विचारलेला आहे. ह्याच्यावरती प्रश्न कोणत्या प्रकारे येतो, तर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड एखादी महत्त्वाची फॅक्ट असेल, जसं की ओल्डेस्ट कोणता आहे किंवा लार्जेस्ट कोणता आहे, अशा प्रकारचे फॅक्ट्स आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नॅशनल पार्क ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र ह्या पूर्ण मॅपमध्ये मी जवळपास सर्व नॅशनल पार्क्स पॉईंट आउट केलेले आहेत, स्पॉट केले आहेत. अशा प्रकारे तुम्हालाही तुमच्या मॅपवरती हे सर्व काही स्पॉट करायचे, जेणेकरून पाठ करायची गरज पडणार नाही. हे इझिली लक्षात राहून जाईल की कोणतं नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. यामधले जे काही हे येलो कलरने हायलाईट केलेले आहेत हे सर्व आयोगाचे PYQ आहेत आणि हे ब्ल्यू कलरचे हायलाईट हे महाराष्ट्रातले आहेत. ठीक आहे. चला तर महाराष्ट्रापासून सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये टोटल 6 नॅशनल पार्क आहेत. ठीक आहे. बघा, सर्वात पहिले म्हणजे गुगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, चांदोली नॅशनल पार्क, त्याच्यानंतर पेंच जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क, त्याच्यानंतर नवेगाव नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी नॅशनल पार्क. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदी हे पुन्हा एकदा नावं घेतो मी: गुगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, चांदोली नॅशनल पार्क, पेंच किंवा जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क, नवेगाव नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी नॅशनल पार्क. याच्यानंतर आपण इतर राज्यांचे नॅशनल पार्क पाहूया. सर्वात पहिले गुजरातमध्ये या. गुजरातमध्ये बघा गीर नॅशनल पार्क, त्याच्यानंतर ब्लॅक बक नॅशनल पार्क. ठीक आहे. त्याच्या शेजारी असलेला मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये आपल्याला भारतातले सर्वात जास्त नॅशनल पार्क आढळून येतात. त्यातले काही महत्त्वाचे आहेत: सातपुडा नॅशनल पार्क, माधव नॅशनल पार्क, पन्ना नॅशनल पार्क, बांधवगड नॅशनल पार्क, त्याच्यानंतर कान्हा नॅशनल पार्क. आता हे बघा, इंदिरा प्रियदर्शिनी पेंच. महाराष्ट्राच्या साईडने आहे पेंच जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क आणि मध्य प्रदेशच्या साईडने आहे इंदिरा प्रियदर्शिनी पेंच. ठीक आहे. तसंच इथं देखील आहे. मध्य प्रदेशच्या साईडने आहे संजय नॅशनल पार्क आणि छत्तीसगडच्या साईडने आहे गुरु घासीदास नॅशनल पार्क. ठीक आहे. छत्तीसगडमधले इतर दोन पाहून घेऊ. एक आहे इंद्रावती नॅशनल पार्क आणि दुसरं आहे कांगेर नॅशनल पार्क. ठीक आहे. तर आपल्या अशा प्रकारे 1 2 3 4 राज्य झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण राजस्थानकडे बोलूया. बघा, राजस्थानमध्ये रणथंबोर नॅशनल पार्क, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलदेव नॅशनल पार्क. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये जाऊया. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्य 3 आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पिन व्हॅली, ग्रेट हिमालया नॅशनल पार्क आणि खीरगंगा नॅशनल पार्क. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 2 महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे सिटी फॉरेस्ट आणि एक दाचिगम नॅशनल पार्क. त्याच्यानंतर लडाखमध्ये हेमिस नॅशनल पार्क आहे आणि हे सर्वात मोठं लार्जेस्ट नॅशनल पार्क ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये येऊया. उत्तराखंडमध्ये मुख्य 5 आहेत. त्याच्यामध्ये गंगोत्री नॅशनल पार्क, त्याच्यानंतर व्हॅली ऑफ फ्लावर नॅशनल पार्क, नंदादेवी नॅशनल पार्क, राजाजी नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. जिम कॉर्बेट हे ओल्डेस्ट नॅशनल पार्क आहे, भारतातलं पहिलं नॅशनल पार्क जिम कॉर्बेट. त्याच्यानंतर UPमधलं आहे दुधवा नॅशनल पार्क. बिहारमध्ये जर गेलो तर वाल्मिकी नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर सिक्कीममध्ये बघा, सिक्कीममध्ये कांचनजुंगा नॅशनल पार्क. आता हे जलदापारा महत्त्वाचं आहे, PYQ आहे, येल्लो कलरनं हायलाईट केलेलं आहे. हे वेस्ट बेंगाल, जे इकडे एक्सटेन्शन आहे वेस्ट बेंगालचं नॅशनल पार्क आहे जलदापारा नॅशनल पार्क. त्याच्यानंतर आपण आसामचे बघूया. आसाममध्ये सगळ्यात पहिल्यांदा रायमोना नॅशनल पार्क, त्याच्यानंतर मानस नॅशनल पार्क, त्याच्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क, त्यानंतर दिब्रू सायखोवा आणि दिहांग पटकाई नॅशनल पार्क. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये महत्त्वाचं आहे नामदफा नॅशनल पार्क. आयोगाचा PYQ आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नामदफा बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. त्याच्यानंतर मणिपूरमध्ये आहे कैबुल लेमजाव नॅशनल पार्क. हे फर्स्ट फ्लोटिंग तरंगणारं नॅशनल पार्क म्हणतो आपण याला. त्याच्यानंतर मिझोरममध्ये आहे ब्लू माउंटेन नॅशनल पार्क आणि त्रिपुरामध्ये आहे क्लाउडेड नॅशनल पार्क. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे सुंदरबन नॅशनल पार्क कुठं आहे, वेस्ट बेंगाल. त्यानंतर येऊया ओडिसा राज्याकडे. ओडिसामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा सिमलीपाल नॅशनल पार्क, त्याच्यानंतर भितरकनिका नॅशनल पार्क, हे 2 महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जाऊया. आंध्र प्रदेशमध्ये बघा पापीकोंडा नॅशनल पार्क आणि श्री व्यंकटेश्वरा नॅशनल पार्क. त्याच्यानंतर महाराष्ट्राला लागूनच असलेलं गोव्यामध्ये मुल्लेम नॅशनल पार्क आहे.
त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये बघा 80 नॅशनल पार्क, त्यानंतर नागरहोल किंवा राजीव गांधी नॅशनल पार्क, त्यानंतर बंदीपूर नॅशनल पार्क, हे सर्व कर्नाटकामधले आहेत. त्याच्यानंतर केरळमधले जर म्हणायला गेलं, केरळमध्ये बघा सगळ्यात पहिलं आहे सायलेंट व्हॅली, त्याच्यानंतर आहे अनामुडी नॅशनल पार्क, त्यालाच आपण शोला फॉरेस्ट म्हणून जे आपण ऐकतो ते या एरियात आहे. त्याच्यानंतर पेरियार नॅशनल पार्क, आयोगाचा PYQ आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये बघा मुदुमलाई नॅशनल पार्क आणि अन्नामलाई नॅशनल पार्क, ठीक आहे. आणि जे आपलं गल्फ ऑफ मन्नार आहे इकडं गोव्याला लागून असलेलं गल्फ ऑफ मन्नारमध्ये गल्फ ऑफ मन्नार नॅशनल पार्क आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हे भारतातले पूर्ण नॅशनल पार्क आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अंदमान निकोबारमधले पाहूया. बघा अंदमान निकोबारमध्ये सगळ्यात वरती आहे सॅडल पीक नॅशनल पार्क, त्याच्यानंतर आहे नॉर्थ बटन आयलँड नॅशनल पार्क आणि साऊथ बटन आयलँड नॅशनल पार्क. साऊथ बटन आयलँड नॅशनल पार्क हे स्मॉलेस्ट आहे, भारतातलं सगळ्यात स्मॉलेस्ट नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर माउंट हेरियट नॅशनल पार्क आणि महात्मा गांधी मराईन नॅशनल पार्क. अशा प्रकारे हे सर्व नॅशनल पार्क आपण पाहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी फॅक्ट्स पुन्हा एकदा सांगतो. हेमिस नॅशनल पार्क हे लार्जेस्ट नॅशनल पार्क आहे, जे की लडाख युनियन टेरिटरीमध्ये आढळतं. त्याच्यानंतर जिम कॉर्बेट हे ओल्डेस्ट नॅशनल पार्क आहे, जे आपल्याला उत्तराखंड या राज्यामध्ये आढळतं. त्याच्यानंतर कैबुल लमजाव हे मणिपूर या राज्यामध्ये आढळणारं फर्स्ट फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर साऊथ बटन आयलँड नॅशनल पार्क हे भारतातलं स्मॉलेस्ट नॅशनल पार्क आहे, जे की अंदमान आयलँड्सवरती आहे. त्याच्यानंतर आपल्याला टायगर रिझर्व्स पाहायचे आहेत. हे सर्व तुम्ही एका मॅपवरती प्लॉट करून घ्या, त्यानंतर तुम्हाला बिलकुल पाठ करायची सुद्धा गरज पडणार नाही, किंवा हा व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळेस जरी पाहितला रिव्हिजन म्हणून तरी चालेल. त्याच्यानंतर आता आपण पाहूया टायगर रिझर्व्स ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र, भारतातले आणि महाराष्ट्रातले टायगर रिझर्व्स. ह्या मॅपमध्ये सुद्धा मी जवळपास सगळे टायगर रिझर्व्स मार्क केलेले आहेत. काही नॅशनल पार्क असे आहेत की ते टायगर रिझर्व्हसुद्धा आहेत, म्हणून जे डबल आहेत ते मी मेन्शन केलेले नाही आहे तिथे, परंतु जे काही स्पेसिफिक टायगर रिझर्व्ह आहेत ते जवळपास सगळे मेन्शन केलेले आहेत. अगेन हे जे ब्ल्यू कलरचे हायलाईट आहेत हे महाराष्ट्रातले आहेत. आणि आपण सुरुवात करूया आता महाराष्ट्रापासून. महाराष्ट्रामध्ये टोटल 6 टायगर रिझर्व्ह आहेत, ठीक आहे. नॅशनल पार्कसुद्धा आपण किती पाहितले महाराष्ट्रात 6 आहेत, आणि टायगर रिझर्व्हसुद्धा महाराष्ट्रामध्ये 6 आहेत. सगळ्यात पहिल्यांदी महाराष्ट्रापासून सुरुवात करू. बघा मेळघाट टायगर रिझर्व्ह, त्याच्यानंतर मेळघाट हे महाराष्ट्रातलं पहिलं टायगर रिझर्व्ह आहे. त्याच्यानंतर बोर टायगर रिझर्व्ह, सह्याद्री टायगर रिझर्व्ह, त्याच्यानंतर पेंच जवाहरलाल नेहरू टायगर रिझर्व्ह, नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह, त्याच्यानंतर ताडोबा अंधारी नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह. महाराष्ट्रातले पुन्हा मी नावं घेतो. मेळघाट जे की महाराष्ट्रातलं फर्स्ट आहे, बोर टायगर रिझर्व्ह, सह्याद्री टायगर रिझर्व्ह, नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह, पेंच जवाहरलाल नेहरू टायगर रिझर्व्ह, नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह हे दोन्ही असलेलं ताडोबा अंधारी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे राजस्थानमध्ये बघा रणथंबोर नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह, त्याच्यानंतर सरिस्का नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह. त्याच्यानंतर आपण पाहूया उत्तराखंडमधले 2 महत्त्वाचे, एक आहे राजाजी नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह, एक आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह. उत्तर प्रदेशमध्ये स्पेसिफिक आहे हे पिलभित टायगर रिझर्व्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर बिहारमधलं वाल्मिकी नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह. त्याच्यानंतर आसाममध्ये येऊया. आसाममध्ये बघा मानस नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह, काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह. जे एक अरुणाचल प्रदेशमध्ये स्पेसिफिक आहे कामलांग टायगर रिझर्व्ह नावाने, हे एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सुंदरबन तर आपल्याला माहीतच आहे, सुंदरबन नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह. त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये एक स्पेसिफिक अचानकमर टायगर रिझर्व्ह आहे. त्याच्यानंतर ओडिसामध्ये सातकोसिया टायगर रिझर्व्ह हे सुद्धा स्पेसिफिक आहे. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये जर आलो आपण, तेलंगणामध्ये अमराबाद टायगर रिझर्व्ह आहे, हे सुद्धा स्पेसिफिक आहे. आंध्रप्रदेशमध्ये नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व्ह हे सुद्धा स्पेसिफिक आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व्ह हे इंडियाचं लार्जेस्ट टायगर रिझर्व्ह आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कर्नाटकामध्ये 80 दांडेली टायगर रिझर्व्ह, भद्रा टायगर रिझर्व्ह स्पेसिफिक आहे. त्याच्यानंतर बंदीपूर नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह, इंडियाचं पहिलं टायगर रिझर्व्ह आहे बंदीपूर नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह हे सुद्धा स्पेसिफिक आहे. तर अशा प्रकारे आपण इम्पॉर्टंट टायगर रिझर्व्स ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र पाहिलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही सर्वांनी एका मॅपवरती प्लॉट करायचे आहेत, जेणेकरून हे पाठ करायची गरज पडणार नाही, इझिली लक्षात राहून जातील, ठीक आहे. ह्या फॅक्ट्स फक्त लक्षात असू द्या. महाराष्ट्रातलं पहिलं मेळघाट, भारतातलं पहिलं बंदीपूर नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह,
आणि सगळ्यात मोठं लार्जेस्ट नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व कुठं आहे? आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आता बघा आपल्याला पाहिजे आहेत कन्झर्वेशन प्रोजेक्ट्स, ज्याच्या अंतर्गत ह्या सर्व प्राण्यांचं संवर्धन केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण. सुरुवातीला आलेला आहे हंगुल प्रोजेक्ट 1970 मध्ये. हंगुल प्रोजेक्ट 1970. त्याच्यानंतर गीर लायन प्रोजेक्ट 1972. त्याच्यानंतर टायगर प्रोजेक्ट 1973. फक्त हे लक्षात ठेवा की लायन प्रोजेक्ट आधीचा आहे आणि टायगर प्रोजेक्ट नंतरचा आहे. 72, 73 अशा प्रकारेच तुम्हाला हे सर्व काही पाठ करावं लागणार आहे. जोड्या लावाला इयर विचारले जातील MPSC मध्ये. त्याच्यानंतर पुढचा पाहूया. क्रोकोडाईल प्रोजेक्ट 1974. रायनो प्रोजेक्ट 1987. एलिफंट प्रोजेक्ट 1992. रेड पांडा प्रोजेक्ट 1996. सी टर्टल प्रोजेक्ट 1999. स्नो लेपर्ड प्रोजेक्ट 2009. आणि आता रिसेंटचा आहे एशियाटिक लायन कन्झर्वेशन प्रोजेक्ट 2020. अशा प्रकारे हे सर्व कन्झर्वेशन प्रोजेक्ट्स आहेत. हे सर्व तुम्ही पाठ करून घ्या. जोड्या लावाला नक्कीच प्रिलिम्सचा प्रश्न याच्यावरती तयार होऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व नॅशनल पार्क, टायगर रिझर्व आणि जे काही कन्झर्वेशन प्रोजेक्ट आहेत ते पाहिलेले आहेत. हे सर्व तुम्ही पाठ करा आणि तुमचा 1 मार्क किंवा 1 क्वेश्चन नक्कीच कन्फर्म होतो. 1 क्वेश्चन म्हणजे 2 मार्क कन्फर्म होऊन जातो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.